तालुक्यात तूर पिकाला अति थंड व धुके पडल्याने तसेच ढगाळ वातावरण अशा नैसर्गिक आपत्तीमुळे तुरीची झाडे खराब व वाळलेली आहे। आधीच शेतमालाला बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत असताना आता सुंदर पिकावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणखीच हवालदिल झालेला आहे। या खराब व वाढलेल्या तूर पिकांची झाडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या वतीने तिवसा तहसीलदार यांना दाखवून तूर पिकाचे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या खराब व वाढलेल्या तूर पिकांची झाडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटच्या वतीने तिवसा तहसीलदार यांना दाखवून तूर पिकांचे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना आर्थिक स्थितीत हातभार लावण्याकरिता तालुक्यातील तूर पिकांचे पंचनामे करून शासनातर्फे लवकरात लवकर आर्थिक मदत देण्यात यावी। तसेच रखडलेला पीक विमा सुद्धा अजून शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने तो सुद्धा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार नरेंद्र कुरळकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तिवसा शाखेतील दिले आहे। निवेदन सादर करतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सेल सुभाष तवर, तिवसा तालुका ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हेमंत बोबडे, तिवसा शहरातील अजय सुरटकर, श्याम इंदोरे, मंगेश पोलाड, आकाश लांजेवार, पुरुषोत्तम दाते, जगदीश कडगे, विलास वावरे, अनिल कडवे, मोहन अरमळ व महिला शेतकरी संगीता भंगाळेसह शेतकरी उपस्थित होते। रामचंद्र मुंदाने, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, तिवसा। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।